संचार म्हणतात त्याला, अंगात येणं नाही म्हणत. तुम्ही जर कधी थायलंड, भूतान वगैरे ह्या भागामध्ये जा, आपल्या इकडेच फक्त लोकांच्या अंगात नाही येत. मी खूप सारे व्हिडिओज, खूप सारे पुरावे तुम्हाला देऊ शकते की तिथे सुद्धा लोकांच्या अंगामध्ये देव संचार करतात. ते आता आपला एक व्हिडिओ आला होता, ते आता खूप व्हायरल झाला. आता ते महाराज म्हणत होते की अंगात वगैरे येत नसतं, तो एक नाडीचा प्रकार असतो, ती ऊर्जा ॲक्टिव्ह होती. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? त्या महाराजांनी स्वतःची नाडी नीट करून घेतली पाहिजे. हिंदू सनातन धर्मामध्ये या गोष्टीला दाखले आहेत. संचार म्हणतात त्याला, अंगात येणं नाही म्हणत. संचार हा कसा होतो? एखादा देव आपल्या अंगात येणं म्हणजे संचार नाही. मी बऱ्याच पॉडकास्टमधून ही गोष्ट खूप प्रकर्षाने बोलते की संचार हा त्या देवीच्या भक्तीमध्ये लीन असलेल्या व्यक्तीवर त्या देवीची कृपादृष्टी असते. त्या देवीची कृपादृष्टी काही अंशिक तुमच्या शरीरावर पडते, तेव्हा तुम्हाला त्या देवीच्या व्हायब्रेशन्स फील होतात आणि तुमचं अंग थरथरतं आणि त्या अंग थरथरण्यामधून तुम्हाला त्या देवीचं स्वरूप प्रकट झाल्याचा भास होतो. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.